मी आता यंदा जो गणपती करतोय ना कामाटीपुरा चिंतामणी, तो कोणी विचारत नाही केलाय तसा गणपती करतोय. ओके. 21 ऑगस्ट तो कधी न विसरणारा आमचा क्षण होता. तोच एक गणपती आहे. तो गणपती करायची माझी अहोरात्र कधी एनी टाइम याची माझी इच्छा आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत गणपती कारखान्यात, परळला नाही तर अंधेरीला, नरेश आर्ट्समध्ये. तर आज आपण भेटणार आहोत दादाला आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रवासाबद्दल. तर चला जाऊया दादाकडे. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार नरेश मिस्त्री. तर यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत यांच्या प्रवासाबद्दल आणि यावर्षीच्या काही खास गोष्टी. तर दादा, स्वागत आहे तुझ्या पॉडकास्टमध्ये. तर सर्वात आधी दादा, तुमच्याकडे एक प्रश्न आहे माझा, की यावर्षीचा गणेशोत्सव तुमच्यासाठी किती खास आहे? सालाबाद दरवर्षी जसा होतो उत्सव ह्याच्या आधी होत आलाय, त्याचप्रमाणे ह्या वर्षी पण तेवढाच तो खास आहे. आणि यावर्षी आपल्याला काय नवीन पाहायला मिळेल तुमच्या कारखान्यात ना? ह्या वेळेला नवीन तर मी खूप काय काय करतोय, पण माझं एक वर्कशॉप हे अंधेरीला आहे आणि एक बकरी अड्डा लालबाग चिंचपोकळीमध्ये आहे. तर जास्त करून फोकस माझं लालबाग चिंचपोकळीवरती आहे, कारण तिथे माझे सगळ्यात ड्रीम प्रोजेक्ट माझे सगळे तिकडे आहेत. ओके. म्हणजे आपल्याला तिकडे नवीन काहीतरी नक्की पाहायला मिळेल यावर्षी. आता आपण ना तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया दादा, की तुम्हाला हा मूर्तिकलेचा जो आवड आहे ती तुमचा वारसा होता की तुमचा तो एक छंद होता? हा आमचा वारसा तर बोलता येत नाही, कारण का माझ्या वडील माझे काका वगैरे कोणच करत नव्हते, पण माझे पंजोबा माझे करत होते. ओके. असं माझ्या वडिलांकडनं कळलंय. हा. किंवा आजोबा पण नाही, पण पंजोबा करत होते. त्याच्यानंतर मग मी हा माझ्याकडे आलेला हा त्याच्यानंतरचा हे आहे, सुरुवात केलेली आहे गणपतीला. आणि पूर्वीपासून मला लहान असल्यापासून त्याचा छंदच होता. तर दादा, मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ना पहिली गणेश मूर्ती तुझी कितव्या वर्षी बनवली आणि त्यावेळेचा अनुभव कसा होता तुझा? हा कितव्या वर्षी बनवली हे तर सांगणं कठीण आहे, पण मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासून मी गणपती बनवतोय. ओके. आणि मी 3री-4थीत असल्यापासूनच नॉर्मली मूर्तिकारांकडे काम करत आलो. ओके. माझ्या आंबोलीमध्ये एक मूर्तिकार होते शिंदे करून, त्यांच्याकडे काम केलंय गणपतीचं लहान असतानाच, आणि त्यांनी मला लहान असताना खूप सपोर्ट केला. आणि त्यांच्याचमुळे मी पण माझ्या कारखान्यामध्ये मी लहान लहान पोरांना प्रोत्साहन करतो. ओके. तर तुला आज पण ती मूर्ती बनवलेली पहिली तुझी गणेश मूर्ती ती आठवली की तुला काय म्हणजे वाटतं? खूप आनंद होतो सगळ्यात मोठा म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यापासूनच मी शाळेत होतो तेव्हाच मी 6वीत असतानाच बृहन्मुंबई महानगरपालिका गणेश उत्सव स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला. तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट झालेलो. ओके. आणि त्यावेळेला मी 96 मध्ये मुंबईत 3रा आलो. तर आता आपण ना थोडं क्राफ्ट प्रोसेस बद्दल जाणून घ्या, म्हणजे गणपती बनवण्यापासून पूर्ण कम्प्लीट होण्यापर्यंत जाणून घ्यायचंय मला थोडं. तर एक गणेश मूर्ती जी बनवण्यासाठी स्टार्टिंग पासून एंड पर्यंत किती टप्पे असतात, म्हणजे काय टप्प्यात तुम्ही कामं करतात? पहिला तो पाटा आहे, मग त्यानंतर लागणारं गणपतीचे टेबल, अदरवाईज वेल्डिंग जॉब मध्ये असेल तर मग त्याचं स्टँड किंवा पाईप मधला ते दोघांचं समथिंग बरोबर आहे. त्याच्यानंतर मग गणपतीला जॉईंटिंगला आपण जसं गणपती आकार असेल त्या आकारामध्ये त्याला आपण जॉईंट करू शकतो, म्हणजे कमरेचा भाग, मग पोटाकडला भाग, मग शरीर, डोकं, मग पाय, मग हात, ह्या पद्धतीने आपण सगळं ते सेटअप बसवत जातो. ओके. आणि एक गणेश मूर्ती पूर्ण तयार होण्यासाठी, मोठी गणेश मूर्ती किती दिवसांचा कालावधी लागतो मॅक्स टू मॅक्स? तसा कालावधी बोलता नाही येणार, पण ऍव्हरेज असतो ना आम्हाला, की आम्हाला या 60 दिवसात 70 गणपती बनवायचे आहेत, 80 गणपती बनवायचे आहेत. मग त्यानुसार त्या गणपतीचा ऍव्हरेज निघतो, तर मग तो 24 तासाच्या आतमध्ये एक गणपती बनतो. कारण की पर्टिक्युलर आपण पूर्ण वेळ त्याच्यातच काम करत नाही. एक 4-5 तास आपण जॉईंटिंगला दिले, तो जॉईंटिंग झाला की तो फिनिशर 1 दिवस काम करतो, म्हणजे 7-8 तास तो काम करतो. त्यानंतर पेंटरचे काम, असे जर ऍव्हरेज काढला ना तर एक गणपती 24 तासाचा असतो. ओके. ऍव्हरेजेबल. पण आपल्याला लागतो तर पूर्ण पूर्ण महिना, कारण बाकी पण गणपती असतात ना लाईन. आज आपण एक गणपती जॉईन केला, उद्या दिवसाला आपण 2-3 गणपती जॉईन केले, मग पुढचे अजून, मग त्याच्या मागोमाग सगळी टीम काम करत येत असते आपल्या. असं असतं. असा कोणता भाग आहे गणपती बाप्पा बनवण्यामध्ये की ज्यात खूप जास्त वेळ लागतो आणि थोडा कठीण आहे तो? चेहरा, कारण त्याच्यावरती सगळे हावभाव आहेत आणि सगळं बॉडी स्ट्रक्चरचं जेवढीची अॅनाटॉमी आहे त्या गणपतीमध्ये ती चेहरा बोलते. कारण की आपण पण दर्शक किंवा भाविक म्हणून आपण त्याचं दर्शन घेतो, तर पहिलं आपलं लक्ष जातं चेहऱ्याकडे आणि त्याच्यानंतर बाकीकडे. मग तो चेहरा बोलका असला ना तर मग त्या बाकीच्या आकार आहेत ना ते बोलतात, हात असून दे काही असून दे. तसं माझा पुढचा प्रश्न पण तोच आहे की चेहरा जो आहे तो इतका रिअलिस्टिक कसा आणता तुम्ही, म्हणजे हावभाव एवढे चेहऱ्यावर? मातीकामापासून सुरुवात आहे तिची. तर आणि मातीत आपण जितका गोडवा आणतो तेवढाच नंतर पेंट झाल्यावर गोडवा येतो गणपतीला.
तर तोच फॉर्मॅट आहे. आणि बाकी अॅनाटॉमीवरती असतं, चित्र असतात, बाकीचं सगळं पिक्चर असतो, त्याच्यावरती डिपेंड करतो गणपती किती उठतोय. कामाठीपुराचा चिंतामणी गेल्या वर्षी खूप चर्चेत होता, तर कल्पना कशी सुचली ती? गेल्या वर्षी माझं पहिल्यांदाच तिथे रणसंकुलमध्ये होतो, यावर्षी मी बकरी अड्ड्यात आहे. तर माझ्याकडे पूर्ण मूर्तिकारांमध्ये सगळ्यात उंच असणारे गणपती बाप्पाचं फिगर ते सगळ्यात मोठं माझ्याकडे आहे. कामाठीपुरा चिंतामणी हा दुसरीकडे ऑर्डर केलेला, पण डेटच्या अभावी तो गणपती माझ्याकडे आला. तो गणपती माझ्या हातून घडावा अशी गणपती बाप्पाची इच्छा असेल, त्यामुळे त्या बॉडीमधला तो सगळ्यात मोठा गणपती आपण तिथे 35 फीट उभा केला आणि तो सक्सेसफुली आपण त्याचं आगमन केलं. इतर लोक बॅलन्सिंगमध्ये ट्रॉलीवर वाळू टाक किंवा इतर काही गोष्टी टाक की बॅलन्स होण्यासाठी वजन टाक, आपण तसं काही केलं नाही. आपला पूर्ण गणपती विदाऊट कोणतं वेट टाकता, विदाऊट काय करता आपला गणपती केला. आणि त्याच्याच दुपटीने ताकद लावून ह्या वर्षी पण आपण तेवढ्या जोमात तो कामाठीपुरात चिंतामणी ह्या वेळेला जोरदार करणार आहे मुंबईमध्ये. ती मूर्ती तयार करताना कोणकोणती आव्हानं आली दादा तुला? आव्हान म्हणजे आता मला झाले 30 वर्ष गणपती करतोय आणि मुळात आम्ही सुतार. आम्हाला ते इंजिनिअरिंग आणि ह्याच्या बाबतीतलं जास्त बारकाईची माहिती आहे आम्हाला, की कुठे काय वजन गेल्यावरती काय होईल, कुठल्या बाजूला तोल जाईल, काय होईल, याचा जास्त अभ्यास आहे आम्हाला. तर आव्हान असं काय वाटलं नाही, पण हा एवढा गणपती करायचा आहे. फक्त डोक्यात एकच होतं की तिथून ते तेवढं किलोमीटरचं डिस्टन्स ज्या आगमनासाठी आहे तेवढ्या मोठ्या गणपतीला, तोच एक सगळ्यात मोठा आव्हान होता. इतर लोकांनी खूप प्रेशर केलं आपल्याला त्या गणपती बनवला त्यावेळेला पण, की भाई हे गणपती हे होईल, पडेल, सेंटरचा आउट आहे. तर मी माझ्या याच्यावरती ठाम होतो की नाही करून माझा गणपती आहे, नाही पडणार करून, किती पण काय पण झालं ते. असा प्रसंग आला होता का दादा की वाटलं होतं की मूर्ती वेळेत पूर्ण नाही होणार करून? वेळेत पूर्ण नाही होणार असा प्रसंग नाही आलेला, पण काही काही मंडळांनी पण आपल्याला पण प्रेशर दिलेला की बाबा कामाठीपुरात चिंतामणी आहे किंवा ह्याच्या बाबतीत असं आहे तसं आहे, खूप काही काही सांगितलेलं. पण तसं काय मला आढळलं नाही त्या कामाठीपुराच्या गणपतीबद्दल. आणि त्याच्यात सचिन नावाची जी व्यक्ती आहे ना, ती पण ठामपणे उभी राहिली. अण्णा म्हणतात, सचिन अण्णा म्हणतात, ती पण ठाम उभी राहिली. तिने पेमेंट पण व्यवस्थित केलं, सगळं व्यवस्थित. त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला वाटलेलं की बाबा नाही आपण काम थांबवतोय, चूक करतोय, काम थांबवलं नाही. तर मग त्यावेळेला मी 3 दिवस आधी त्याचं काम चालू करून टाकलं, पेमेंट येण्याच्या आधी. गणपती पण कम्प्लीट केला, त्या माणसाने येऊन आपल्याला पेमेंट पण क्लिअर केलं. लोक म्हणतात तो पैसे देत नाही वगैरे, पण त्यांनी केला क्लिअर. आणि गणपती कम्प्लीट होणार असं नाही, कारण माझ्याकडे दरवर्षी कोणता ना कोणता एक प्रसंग येतो असा की गणपती 2 दिवस बाकी असतात, 3 दिवस बाकी असतात, कुठेतरी काहीतरी प्रोग्राम हे होतो किंवा कोणता मूर्तिकार हे करतो, काय पळून जातात किंवा काय ह्याच गोष्टी होत असतात. तर मग तशा वेळेची गणपती मी दरवर्षी एखादा तरी करतो आणि येतोच माझ्याकडे की तो त्या 24 तासात कम्प्लीट करायचं आहे आपल्याला. शेवटी दादा मूर्ती पूर्ण झाली कामाठीपुराच्या चिंतामणीची आणि आगमन झालं. पावसात आगमन होत होतं, मी स्वतः होतो तिकडे. तर तुला लोकांचा प्रतिसाद बघून कसा वाटला? खूप छान, कारण का तो माझ्यासाठी पहिला अनुभव होता. मी आतापर्यंत उपनगरामध्ये गणपती करत आलेलो आणि उपनगरामधून एखादा मूर्तिकार तिथपर्यंत पोहोचलेला. आणि जो तो गेट खोलल्यावरती जो प्रसन्न वातावरण होतं ना, ते मी पहिल्यांदाच पाहिलेलं माझ्या डोळ्याने. आणि माझ्या घरातले पण, माझी मुलगी, माझी बायको, सगळेजण ते बघून, नेत्रदीप असं दृश्य बघून ते पण देखील तेवढेच खुश झालेले. म्हणून त्याचा आनंद मला जास्त वाटला. त्या कामापेक्षा जास्त आनंद माझी फॅमिली खुश झालेली ना तिथे होता. थोडं तुमच्या आवडीबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला. म्हणजे आतापर्यंत तुम्ही खूप साऱ्या गणेश मंडळांच्या मूर्त्या बनवल्या असेल, पण एखादं असं मंडळ असेल जे तुमच्या खूप जवळचं असेल, म्हणजे खूप आवडतं मंडळ असेल, असं कोणतं मंडळ आहे दादा? मंडळ सगळी आवडती आहेत. ओके. अंधेरीतलं तर एक मंडळ असं सुटलं नाही की ते त्या मंडळाचा गणपती आपण केला नसेल करून. पण इथून पूर्ण अख्ख्या मुंबईमध्ये ज्या गणपतीकडे बघून मी शिकून आलो आणि ज्यांना मी माझे गुरु मानले, विजय खातू सर, त्यांनी जो गणपती घडवत होते ना, तो होता अंधेरीचा राजा. आणि तो आपल्याला 1 ना 1 वर्ष घडवायचा होता. आणि त्याचा पण प्रसन्न आपल्याला आशीर्वाद मिळाला. तो गणपती पण 2021 मध्ये आपण घडवला लॉकडाऊनच्या याच्यामध्ये. आणि परत तोच एक गणपती आहे की अंधेरीत राहतो म्हणून तो गणपती करायची माझी अहोरात्र, कधी एनी टाइम, म्हणजे त्यासाठी मी तयार आहे आणि तो गणपती करायची माझी इच्छा आहे. तर दादा जर कोणती मर्यादा नसती तर तुझी ड्रीम गणेश मूर्ती तू कशी बनवली असती?
मर्यादेचा प्रश्नच नाही राहिलाय, कारण का मी आता यंदा जो गणपती करतोय ना कामाटीपुरा चिंतामणी, हा. तो कोणी विचारच नाही केलाय तसा गणपती करतोय. ओके. की बाबा एवढे पण कॅरेक्टर हँग करू शकतो काय कोण, तेवढे कॅरेक्टर आपण हँग करतोय. एकूण पूर्ण त्याच्यामध्ये 5 कॅरेक्टर्स आहेत गणपतीमध्ये, तुम्ही बघितले असेल. हा बिस्किट. स्केच डिक्लेअर झालेली आहे ती केलेली, त्याच्यामध्ये पूर्ण खालपासून वरपर्यंत 5 कॅरेक्टर्स आहेत. तर ते ड्रीमच आहे यंदाचं सगळ्यात मोठं. एखाद्या मंडळाकडनं अशी मजेशीर काही मागणी आलेली का? मजेशीर मागणी येतच असते कंटिन्यू, कारण दादा नवीन सांगतात, कारण की आपण जेवढे चॅलेंजिंग मध्ये काम करतो आहोत, तर अजून प्रत्येक मंडळाच्या अपेक्षा तेवढ्याच वाढतात की दादा तू एवढ्या सगळ्यांसाठी करतो, आमच्यासाठी पण कर काहीतरी. ओके. तर मग प्रत्येकाला विचार करायचा आपण चान्स करत असतो, पण तो येतो पुढे जाऊन मग त्यांचा बजेट ते सगळं त्या गोष्टींवरती येतं ते. तर मग तेव्हा प्रॉब्लेम तिथेच येतो, बाकी काय नाही. बजेटचा विषय येतो ना त्यावेळेला, बाकी नाही तर मग आम्ही तयारीत असतो. रोज बसलेलो असलो ना की आता जसं तू चर्चा करतो तसं मंडळाशी चर्चा केली ना की आमची बुद्धी चालायला सुरुवात होती की समोरच्याला काय पाहिजे. मग त्यानुसार आपण ते मांडतो त्यांच्या पुढ्यात की बघ हे कर, हे कर. कोणी नाही केलंय, हा. माझे विषय होतात. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण स्केच वगैरे करून ते सगळं प्लॅन करून पुटअप करतो प्रत्येक मंडळाला. ओके. असं झालंय का दादा कधी की शेवटच्या क्षणी मूर्तीमध्ये बदल करावा लागलाय? शेवटच्या क्षणी मूर्तीमध्ये बदल करायला लागला असं तर होत नाही. फक्त एवढंच असतं, मंडळ येतात आणि मग बोलत राहणार की बाबा अरे इकडे थोडंसं राहिलंय, तिथे थोडंसं राहिलंय. तेच असतं, बाकी काय बदल असा चेंजेस असा कोणता येत नाही ऑलमोस्ट. कारण का आजच्या घडीला सगळ्या स्केच पुढ्यात असतात की काय घडणार आहे काय नाही घडणार, आणि एआयने तर अजून त्याला वरती आणले त्या स्केचला. तर त्यामुळे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये त्या मिळत असतात. माझा प्रश्न पुढे तोच आहे एआयचा, की आता मॉडर्न एरा तर आलेला आहे, तर या मॉडर्न एरामध्ये तुला काय वाटतं की जे सोशल मीडिया आहे त्यामुळे गणपतीचा ट्रेंड किती वेगळा झालेला आहे पहिले आणि आता? पहिले आणि आतामध्ये एआय आणि तुमच्या या म्हणजे तुम्ही आता पॉडकास्ट करताय, व्हिडिओज बनवताय, त्याच्यामुळे खूप पुढे गेलेले आहे फास्ट. कारण का प्रत्येकाला आधीच कळतंय की ह्या मंडळाचा हा गणपती घडणार आहे, ह्या मंडळाचा तो गणपती घडणार आहे. तुमच्यामुळे ते सगळं फास्ट फास्ट होत चाललंय जनरेशन. आणि आम्हाला पण तेवढंच प्रेशर वाढायला लागलेले आहेत, कारण का ते काम किती लेवलला होणार, कसं होणार, किती मोठं आहे, हा. हे सगळे ते एआय आणि तुमच्या इंस्टाग्रामच्या पोस्टमुळे सगळं चालू आहे. आणि दादा मला आवडेल विचारायला की आजकाल जे मंडळ आहेत ती पारंपरिक गणेश मूर्ती प्रेफर करतात की ट्रेंड बेस्ड? ट्रेंड बेस. ओके. पारंपरिक गणेश उत्सव हा त्याच्यात बसत नाही, कारण किती झालं तरी. आणि त्याच्यावरती जास्त बोलणं पण योग्य वाटत नाही, कारण त्यांच्या मनं दुखावू नये. कारण त्यांना आता ती आवड झालेली आहे, हा. त्याच्यामुळे त्यांच्या आवडीत आपण काहीतरी खो घालणं हे योग्य वाटत नाही आपल्याला. दादा इतक्या महिन्याच्या मेहनतीनंतर तू जी गणेश मूर्ती बनवतोस ती विसर्जन होते, तेव्हा तुझ्या भावना काय असतात? ज्या सगळ्या भक्तांच्या असतात ना त्याच माझ्या असतात, कारण की आम्ही त्याच्यावरती अहोरात्र मेहनत केलेली असते. त्याच्यामुळे परत ती वेळ येण्यासाठी आम्हाला पण स्वतःला तेच 6 महिने 8 महिने वाट पाहायला लागते. तर आपल्याला पण तेवढं दुःख असतं, कारण की तो फक्त आपल्यासाठी 11 दिवस येतो, 1.5 दिवस येतो. प्रत्येकाचे वेगवेगळ्या आवडीनिवडी आहेत, त्यानुसार 1.5 दिवसाला येतो, 5 दिवसाला येतो, 11 दिवसाला येतो, संकष्टीला येतो. पण आपल्या अंधेरीकरांना तरी एक आहे की संकष्टीपर्यंत एक गणपती बघायला मिळतो. शेवटपर्यंत सगळे गणपती गेलेले असतात, पण तो एक गणपती असतो, तो एक शेवटचा क्षण असतो. मग परत त्याच 2026 गेल्यावर 2027 ची वाट पाहायची बस. ओके. तुम्ही बनवलेल्या भरपूर मूर्त्या तुम्ही बनवल्यात, पण एक अशी मूर्ती असेल ती तुमच्या हृदयाच्या खूप जवळ असेल, अशी ती कोणती? ती सगळ्यात मोठी गणपती केलेला मी एसिक नगरचा राजा, डीएन नगर मध्ये, न्यू डीएन नगर. तो मी सगळ्यात पहिला, जेव्हा माझ्याकडे साचे पण नव्हते त्यावेळेला केलेला तो डायरेक्ट जॉबचा गणपती आहे तो माझ्यासाठी, 2007. तर दादा पूर्ण तुझ्या प्रवासामध्ये एक असा एक किस्सा असेल जो खूप मजेशीर असेल आणि एक खास असेल तुझ्यासाठी, असा काही तू शेअर करू शकतोस आमच्यासोबत? तो म्हणजे 2026ला गणपती 2000 आपल्या ह्याच्यामध्ये होते, 21 तारखेला होते ऑगस्ट. ओके. आणि 2026 जे जुलै झालेलं ना, त्याच्यानंतर आमच्याकडे अवघे 20 ते 25 दिवस राहिलेले. आणि त्यावेळेत पेन पासून सगळीकडे गणपती कुठेच अवेलेबल नव्हते. त्यावेळेला मी लहान गणपती वगैरे करत होतो, 100-150 गणपती आपले लहान असायचे आणि सार्वजनिक मंडळं वेगळी. तर त्यावेळेला आमचं देखील कारखाने सगळे डुबीत झालेले. त्यानंतर आम्हाला जे त्या 21 दिवसात काम करायला लागलेलं ना, त्यावेळेला एवढी मॅन पॉवर वगैरे नव्हती, काय नव्हती, नेमकेच लोक काम करायचे. तर ते
जागेवरतीच झोपणे आणि जागेवरून उठून परत गणपती करणे हा आमच्यासाठी खूप मोठा म्हणजे हास्यास्पद पण होता. आता त्या गोष्टीला हसायला येतं त्या गोष्टीला करत म्हणजे आठवलं तर तो एक आमचा चांगला अनुभव होता त्यावेळेस काम करायचा. तेव्हा गणपती सुकवण्यासाठी पण आम्ही ज्या भट्ट्या लावलेल्या हा. त्या सिलेंडरच्या बाटल्या आपण गॅस गणपती आपण जेवण बनवतो त्याच्यावरती आम्ही गणपती सुकवलेले Okay. त्यावेळेस. अशा प्रकारे आम्ही ते गणपती त्यावेळेला केलेले. पण 2001 म्हणजे 26 जुलै 21 ऑगस्ट तो कधी न विसरणारा आमचा क्षण होता. प्रत्येक मूर्तिकारासाठी होता तो तसाच. ओके. एक अजून प्रश्न आहे दादा माझा, की आता आम्ही तर आगमन एक्सपिरियन्स करायला जातो. तू कधी गेलाय आगमन एक्सपिरियन्स करायला अजूनपर्यंत? कधीच नाही. माझ्या कारखान्यात जे गणपती आगमन होतात तेच हा. माझ्यासाठी आगमन आहे. कारण मी खूप लहान वयाच्या असल्यापासून गणपती करतोय. हा. आज मला 29वं वर्ष आहे कारखान्याला माझ्या आणि माझं वय आहे आता 44. तर एवढे वर्ष माझं त्या जर्नीमध्येच गेलेत. तर मला गेल्या वर्षीच ते आगमन जे बघितलं असेल ना ते हा. बाहेर लालबाग मुंबई या ह्याच्यात, तर मी तो लास्ट इयरलाच 2025 मध्ये. अदरवाईज नाही. आता मी पण जॉबला जातो. आम्ही कामाच्या ताणावरनं बाहेर येण्यासाठी गेम्स वगैरे खेळतो, मित्रांसोबत थोडी मजा मस्ती करतो. तू एवढे 6 महिने खूप मेहनत असते तुझी, म्हणजे सकाळ असो किंवा रात्र असो तुमची खूप मेहनत असते. तर कामाच्या ताणावरनं बाहेर येण्यासाठी तू काय करतो दादा? जेव्हा घरी जातो बायको मुलांबरोबर जेवायला बसतो तेव्हा टीव्ही वरती हास्य जत्रा लावतो आणि हसत बसतो. ओके. आता आपण रॅपिड फायर खेळूया दादा. म्हणजे एका शब्दात तुला आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. शाडू की पीओपी? शाडू. सर्वात आवडता रंग दादा तुझा? ब्लू. काम करण्यासाठी सगळ्यात आवडती वेळ कोणती, सकाळ की रात्र? सकाळ. सर्वात आवडतं मंडळ? चकाला चिंतामणी. आणि गणेशोत्सव मुंबई की पुणे? मुंबई. एक कलाकार दादा ज्यांचा तुम्ही सर्वात जास्त आदर करता? विजय खातू सर. हा थोडा ऑडियन्स साठी क्वेश्चन आहे दादा. तर आता जे नवे मूर्तिकार येतात त्यांना तू काय सल्ला देशील? नवे मूर्तिकार येतात त्यांना म्हणजे ज्यांना करिअर करायचं आहे आता मूर्तिकलेमध्ये आणि जे आता नवीन मूर्तिकार आहेत त्यांना तू काय सल्ला देशील? सगळ्यात शिक्षित पोरं आहेत ना त्यांनी आधी शिक्षणाकडे लक्ष द्यावं. कारण का ह्याच्यासाठी खूप मेहनत आहे. जशी शिक्षणासाठी आपण मेहनत घेतो तशीच ह्याच्यासाठी पण मेहनत आहे. तर त्यांनी त्यांचं शिक्षण पहिला क्लिअर करावं आणि त्यातनं पार्ट टाइम त्यांनी कधी येऊन हे काम करावं आणि त्यातनं शिकावं. पण शिकून जर मोठे होणार असाल तर ह्याच्यात पूर्णपणे हात घालावा. अदरवाईज ह्याच्यात. शेवटचा प्रश्न दादा, गणेश भक्तांसाठी आणि तुझ्या चाहत्यांसाठी एक शेवटचा संदेश. 2026 गणेशोत्सव सगळ्यांना सुख समृद्धीचा जावो हाच त्यांना सगळ्यांना संदेश आहे. गणपती बाप्पा मोरया. तर दादा आज तुम्ही इतका सुंदर आणि प्रेरणादायी प्रवास आमच्यासोबत शेअर केला त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद दादा. तर मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दादाला अजून काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि भेटूया अशाच नवीन पॉडकास्टमध्ये. गणपती बाप्पा मोरया.